परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप जो भगवान आपके शरण में है। दृष्टी सृष्टिवाद त्याच्यावरच चालू है। या पक्ष में पदार्थ की अज्ञात सत्ता नहीं ज्ञात सत्ता है। अद्वैतवाद में यह सिद्धांत पक्ष है। या पक्ष में दो सत्ता है तीन नहीं। हाँ, दृष्टी सृष्टीवादामध्ये दोन सत्ता प्रातिभाषिक आणि पारमार्थिक आणि विवर्तामध्ये मग्न जिज्ञासू करतात तीन सत्ता मांडल्यात सांगितल्यात। खरे दोन सत्ता आहे। आता वाक्य वाचून त्या वाक्याचा अर्थ काय होतो बघू। या पक्ष में पदार्थ की अज्ञात सत्ता नहीं ज्ञात सत्ता है। अरे बापरे, गुरुजींनी सांगावं। असे सांगत होते ते पदार्थाचं अस्तित्व पाठीमागचं जर लक्षात असतं युगपत उत्पत्ती म्हणल्यानंतर ज्ञान ज्ञान पदार्थ पदार्थाचे ज्ञात सत्ता आहे ते असं तो सिद्ध केल्यावर तो पदार्थ सिद्ध नाही तर नाहीच। हो, कळणं फार मोठं भूमिकेचा विषय। पदार्थ तो सिद्ध केला तो पदार्थ नाही तर पदार्थच नाही। त्याला वही आहे मध्ये पिडाळाचा दोष आहे ती साडी तैसे जीवा ब्रह्मचा ही संकल्प होते। संकल्प लोकलं जीव नाहीच, संकल्प लोकलं म्हणजे संकल्प नाही असं वाटतं म्हणजे लोकलं। मग आता संकल्प प्रतीचे मात्र त्याला दीर्घकाल आहे ना। मग म्हणून संकल्पाला ज्ञात सत्ता आहे का अज्ञात सत्ता आहे? ज्ञात सत्ता आहे। कळणं एवढंच आहे ना, कळण्याचा अधिक संकल्प आहे का? म्हणजे ज्ञात सत्ता आहे। म्हणून गुरुजी सांगा वृत्ती ही दृश्य आणि वृत्ती ही दृश्य ज्ञात सत्तामध्ये येते। ज्ञात सत्तामध्ये म्हणणं पुरते प्रतीचे मात्र पूर्ण नाही। पदार्थाचं ज्ञान आणि पदार्थ हे दोन्ही नाहीत। त्यापेक्षा पदार्थाचं ज्ञान नसले पदार्थ नाहीच। तुम्हाला सांगू का दारू आहे का नाही बरं तुमच्या दृष्टीत? शब्द मात्र आहे का वस्तू मात्र आहे ना? मग दारू ही शब्द फक्त त्याचा आकाराचा शब्द आहे त्यावरच ती पदार्थाच्या आकारतीवरती त्याला दृष्टीश्रेष्ठवाद म्हणा, त्याला ज्ञात सत्ता म्हणा। जगाला ज्ञात सत्ता म्हणजे पदार्थाचं अस्तित्व तुम्ही सिद्ध केले आणि ते पदार्थाचं अस्तित्व तुमच्या अविद्यावृत्तीने सिद्ध केले म्हणून देहादिक जगताला ज्ञात सत्ता आहे, पुन्हा नाही। मनुष्य तरच आहे। हो,
दृष्टीशिष्टवाद हे फार मोठं महत्वाचं आहे. त्याला ईश्वर कृपा व्हावी लागते, त्याला गुरुकृपा व्हावी लागते, त्याला अंतकरण कापुरासारखं व्हावं लागतं, तेव्हा हा विषय अनुभवात येतो. पण साधूंच्या शब्दाच्या शक्तीने कळतंय. हे जे कळत आहे ना ते गुरूंच्या शब्दाच्या शक्तीने कळतं. हे जीवाला कळत नसतं. साधूचे शब्द म्हणजे अग्नी आहे, दिसणाऱ्याला पडतो, न दिसणाऱ्याला पडतो, कळणाऱ्याला कळतंय, न कळणाऱ्याला कळतंय. फक्त न कळणाऱ्याला तात्पुरतं कळतं, अधिकाऱ्याला सांग निघून जातं. आणि जे अधिकारी आहे त्यांचं काम लागतं. पण दृष्टीशिष्टवादामध्ये पदार्थाला ज्ञात सत्य का ज्ञात सत्य आहे. गंमत आहे. चिंतनाच्या दृष्टीने सांगितलं मला. भाविकाच्या दृष्टीनं, या विचाराच्या दृष्टीनं रामकृष्ण, शंकर, गणपती, शारदा, दत्त शब्दगम्य एक वस्तुस्थिती, त्यांना ज्ञात सत्य आहे. या सगळ्याचा अधिष्ठान तू आहेस. हा सिद्धांत साधनचा आहे. पर नाही, अगोदर पदार्थातून पुन्हा ज्ञान आहे. तसं नाही. ज्ञान कार्य पदार्थ, ज्ञान नाही पदार्थ नाही. मग जन्म मरण, जन्यजनक, स्मारक काय नाही. महाराज 4 युगाच्या गोष्टी सांगते. बरं सांगितलं नाही, पण 4 युगाच्या गोष्टी मनात बिंबल्या का नाही. चला, म्हणून दृष्टीशिष्टवादामध्ये जगाला ज्ञात सत्य आहे, अज्ञात सत्य नाही. जग माणूस तर नाही हो. आणि म्हणून माऊलीने सांगितलं मृगजलवत, स्वप्नवत. स्वप्न पदार्थ पाहता क्षण आहे की पुन्हा स्वप्न आहे. तसं जहाजिक जगत म्हणण्यापुरतं एक वास्तविक आहे. काय विषय आहे. हा सिद्धांत असा आहे. त्याला एकच उदाहरण नेहमी सांगतो, पण त्याचा विचार तुम्ही करत नाही. आता तुमच्याकडे सामग्री कमी असेल किंवा व्याप असेल तुमची समज. उदाहरण बघ, लहान लेकरं काठीचं घोडं करते. मग घोडं ज्ञात सत्य आहे का अज्ञात सत्य आहे. काठीचं घोडे म्हणण्यापुरतं आहे का वास्तविक आहे. तसं जग हे म्हणण्यापुरतं जग नाही. मग आत्म्याची मायबाप कोणाचे मायबाप. आत्मा जग मारून राहायचं आणि जग म्हणण्यापुरतंच आहे. हा सिद्धांत आहे. आणि याला अनुभव करायचा. संकल्प कळूस तर जग कळण्याच्या आधीची त्याचं संपत आहे. हे जर कळलं तर दृष्टीशिष्टवाद कळलं. इथं 2च सत्य आहे, प्रतीची मात्रेची प्रातिभाषिक आणि त्रिकालाबादची पारमार्थिक. 3 काळामध्ये याचं अस्तित्व ते पारमार्थिक सत्ता आत्मस्वरूपाचं अस्तित्व आहे. मी नाही कधी पारमार्थिक आहे. संकल्प कधी आहे ते त्याला दृष्टी बोल ना. अधिकार असो की नसो, विषयाचे संबंध तरी बोल ना. प्रतीची मात्र. मग त्याची कोणती सत्ता. प्रातिभाषिक. ध्यान जगताची कोणती सत्ता. प्रातिभाषिक. अनुभव सोडून दे बाजूला ठेवा. पण निदान गणित ह्याला गुरुजीने सांगा. परताचं पोरग राजा झालं नाटकात आणि पाटलाचं पोरग चपराज झालं. पण नाटकामध्ये नाटकच करा, तसे नाटकच बोलायचं आपल्याला.
आपण कुणाच का असाना गुरुचं काही सांगावं. परक्याच्या मुलांनी राजाचं काम केलंय, पाटलाच्या मुलांनी नोकरीचं काम केलंय. पण त्या नाटकात ते बरोबरच नाटक करावं लागेल का नाही? पाटील मुलगा म्हणे मी पाटील आहे, तुझं काम करू का? नाही, नाटक आहे. तसं ही परमार्थ नाटक आहे, कळलं तर. हो, एवढा सिद्धांत आहे. काय विचारायचं आहे म्हणून तर अधिकारी लागतो. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा यायला लागतो. नाही जमत. आणि ह्याच्याशिवाय गती हा सिद्धांत आहे. कुठे भर पळा एकच अभंग म्हणून दाखवतो. असता जाता रवी धरवेल, सूर्य जाताना त्याला उभा करता येईल, बाह्य हेला सागर तरवेल, समुद्रातून पोहून जाता येईल एवढा लांब 400 कोस लांब असला तरी. भूत भविष्य कळेल वर्तमान, मेले माणूस जित उठवेल, तरी त्या साधच न कळे महिमा. काय एवढा अभंग, पण त्यांच्या काहीच नाही. त्या दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टीनं ते काहीच नाही का. प्रत्येकी मात्र म्हटल्यानंतर जेवण कोणी कोणाला केलं तेव्हा. प्रत्येकी मात्र नंतर भूत वर्ष बंद कुठं राहिलं. महाराज म्हणजे त्रिकाळ जाणे था. अरे वा, त्रिकाळ नाही का महाराज. आणि प्रत्येकी मात्र जग आहे, जगात काल कुठला आला तो. असं त्याचा म्हणून हे साधूचं मोठं वर्म आहे. आणि हे जर नरध्याच्या कर्तव्याचे जागृत करू. पण नरदेहाच्या ठिकाणी अनाधिकारी असल्यामुळे कळणे इतकं पुण्य आहे, पण बांधणे इतकं पुण्य नाही. ते तुमच्याकडे पुण्य नाही, साधूच्या वाक्य शक्य आहे. त्याच्या पुढे गेलं तर जर तुमचं पुण्य असतं तर विषय विसरला नसता. एक दुसरी गोष्ट, अधिकार असतात जगात सत्तेचं राहिलं नसतं. आणि जगात सत्तेचं नाही राहिलं की सुख दुःख नाही तुम्हाला. मग आता ही स्वसंवेद्य गोष्टी आहेत तुमच्या. हे कशा गोष्टी आहेत? तुमचा अनुभवाचा. म्हणून आपण गणित सोडू. आपला अधिकार गणित सोडण्याचं असलं एवढं तर खूप भाग आहे. मग दृष्टीशिष्टवादामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता आहे. तर ज्ञात सत्ता म्हणजे म्हणण्यापुरती. अज्ञात सत्तावर देश काल येत असतो, ज्ञात सत्तेवर देश काल नसतो. चला, आणि त्याला एकच कोण बाळ संकल्पाचा विशेष कळलं की मुक्त झाला तो. याला प्रमाण सांगतो. कोणासाठी तुम्हाला माहित नाही, पण प्रमाण लिंग देह जो भंग झाला नाही तो रे बापा मुक्ती कशी. जोपर्यंत लिंग देह दर्शी ठरत नाही, प्रतीचं मात्र ठरत नाही, तर पण योग मुक्तीच्या गोष्टी करतो तो. अद्वैतवाद में यह सिद्धांत पक्ष है. म्हणून अद्वैतवादामध्ये हा सिद्धांत पक्ष म्हणजे पदार्थाला ज्ञात सत्ता आहे, अज्ञात सत्ताने हा सिद्धांत आहे. ज्ञात सत्ता म्हणजे म्हणण्यापुरती. हो, चला. या पक्ष में 2 सत्ता है, 3 नहीं. म्हणून या पक्षामध्ये दृष्टीशिष्टवाद या पक्षामध्ये 2 सत्ता आहेत, 3 सत्ता नाहीत. काहे ते अनात्म पदार्थ सारे स्वप्न की न्यायी प्रातिभाषिक है. वाटतंय का? अनात्म पदार्थ सारे म्हणजे त्रिभुवन, ते स्वप्नाप्रमाणे हाय. त्याच्यामध्ये विषय आलाय, त्याच्यात आलाय विषय. स्वप्नामध्ये कथा कीर्तन चालू आहे, स्वप्नामध्ये वाडे हुडे देणं घेणं चालू आहे, स्वप्नामध्ये मारामारी सगळं चालू आहे. आणि हे सगळं प्रतीचं मात्र आहे. पण गुरुजींनी सांगावं हे प्रतीचं मात्र आहे शास्त्रात. पण तू खरं सांग, मन कोणत्या बैठकीत इथले लांब तरी वाजता ते गेलो आम्ही सगळे.
शिवादादा त्यांच्या माणसं बरेच लोक. आता गणपती मास्तरने वाचलेला विषय सांगू लागले गुरुजी पुढे. गुरुजी बोलले वाचलेलं सांगतोस ना तू, तुझं काय? त्यांनीच सांगावं, त्यांनीच विचार कसं करावा, त्यांनीच बोलावं, बघता नाही आवडत. जग प्रत्येक मात्र म्हणल्यानंतर कुठं सिद्धांत आहे? म्हणजे जगाला कोण सत्ता आहे? ज्ञात सत्ता. अनुभव संपतो याच्यापेक्षा. शब्द मनुष्य आहे का शब्दाला काळ देश आहे? है ना. मग शब्द सृष्टी जर झाली तर त्याला दृष्टी सृष्टी कळलं. शब्द जर दृष्टी ठरली तर मग नाही कळलं. शब्द सृष्टी आहे, शब्द कळूच तरच आहे, शब्द पुन्हा नाही. हो, आणि हा सिद्धांत आहे. म्हणजे ज्ञात सत्य आहे, प्रतिभेद सत्य आहे. कशाला? अनात्माला. अनात्मा म्हणलं की आता याच्या पुढे सांगतात की आपलं बोलणं व्यावहारिक सत्य आहे, विचार करून दृष्टी सृष्टी वादाचा. देहबुद्धी व्यावहारिक काहीच नाही आपली. का ह्या वादातली बुद्धी आहे का? आणि ह्या वादातली बुद्धी जर असेल या कक्षातली तर तो ऐकायची गरजच नाही. कुठं चुकतो हे कुठं कळतंय? आपण एक ऐकणार आहे हीच एक बुद्धी आहे का नाही? पण ऐकणार मन आहे का तुम्ही? आणि मन म्हणणं पुरतं आहे का वास्तविक आहे? मग सांगणार ऐकणार दोन्ही प्रतीची मात्र वास्तविक आहेत. आणि साधन जगाचा सिद्धांत आहे. म्हणून सिद्धांतामध्ये एक अद्वैत वस्तुपाय आणि दुसरे काही. एक अद्वैत सच्चिदानंदच आहे, दुसरं कल्पित आहे मानलं तर, नाही तर नाहीच. बरं. प्रतीति काल से भिन्न काल में अनात्मा की सत्ता नहीं, याचे तिसरी व्यावहारिक सत्ता नाही. नीट वाक्य ऐकायचं. प्रतीती मात्रच पदार्थाची सत्ता आहे, अन्य सत्ता नाही. सत्ता म्हणजे अस्तित्व. वा. मग पदार्थाला अस्तित्व? जन्म मरण, नातक होतं, ब्रह्मचारी ग्रस्त संन्यासी, स्त्री पुरुष, आई बाप, काय आहे? कोणाचे गणगत, कोणाचे मायबाप ही कळलं तर सांगता येईल. हो, जीव सिद्ध नाही. जीवाच्या दृष्टीने आजाचा सांगा गुरुजींनी, आणि अंत्यकरणाच्या दृष्टीने विवर्तवाद आहे. जीव सिद्धच नाही ना. तो का म्हणे कैशी किंवा कोटी जीव निराळा. मग आता जीव शब्द प्रति मात्र का वास्तविक आहे? मग ज्ञात सत्ता आहे का अज्ञात सत्ता आहे? ज्ञात सत्ता आहे. ज्ञात सत्ता म्हणजे म्हणण्यापुरती. ज्ञात सत्ता म्हणण्यापुरती त्याला स्मरण नाही, त्याला देशकाल नाही, त्याला पदार्थ नाही, प्रतिभिज्ञा नाही, अभिज्ञा नाही, प्रमाण नाही. मग साक्ष्यभाष्य आहे. म्हणून सगळे अनात्म पदार्थ ज्ञात सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही. पण महाराज वेदांत कळत असतो, झेपत नसतो. झेपलं तर बाणच नसतो. झेपणं म्हणजे खरं वाटणं, याच्या खरं नाही हे कळलं, पण ती त्याची शक्ती नाही झाला. म्हणून विषय मुक्ताबाईने सांगितलं आपल्या कथा, एवढी टाकून शांती धरा, त्याची उडा नाही सोडा. दृष्टी सृष्टीचं स्थळ सांगतो. आपण एक साधं झालं, एर कोण मारा गेले, कशाचा राग आला तुम्हाला? कळतं का? मुक्त ना, तिथं मुक्तच आहे ना. ते ज्ञान तर ज्ञान आहे, पण मुक्त आहे. मुक्ताला ज्ञान नसतं. म्हणून ज्ञान मुक्त का ज्ञानी मुक्त?
गुरुजींच्या आमच्या आठवणी. ज्ञानी म्हणलं की मुक्त नाही, आणि ज्ञान म्हणलं की मुक्ताचा विषय, शब्दाचा विषय नाही. असा आहे वेदांत. ही शब्दाचे पहिलं फेकल्यासारखे होते, पण तसं नाही. वस्तूची अशी आहे. ज्ञानी का ज्ञान, ही लई ज्ञानी आहेत. त्रिपुटी कशावरून? ज्ञातर ज्ञान विहीन नसुदीचे जे ज्ञान सुका भरलं गगन गाडीवजे. ज्या ज्ञानाला आश्रय विषय नाही ते ज्ञान त्याचं स्वरूप आहे. आणि ज्या ज्ञानाला आश्रय विषय ते जीवनमुक्तीचा व्यवहार किंवा साधकाचा व्यवहार असेल. विषय पामरा घ्यायचा नाही आता इथं. विषय पामरा घेतले की विषय अंतरतो. एक साधकाचा तर विषय नाही तर एक जीवनमुक्तीचा विषय. आणि दृष्टी सृष्टीवादामध्ये काहीच नाही. आपण एक साधू झाले, कोणी वाया गेले, एवढे टाकून शांती धरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कशाचा तुम्हाला राग आला? सगळे साधूच आहे ना. जीभ दातांनी चावली, कोणी बत्ती पाडली, जीभ चावली, मग दात पाडले का जीभ काढायची. तसे सगळं तुमचाच खेळ आहे ना. मग तुमचा खेळ म्हटल्यानंतर परिस्थिती मात्र आहे का नाही नामरूप. सांगा गुरु विचारतो काय रे, काय बात, मग काय मी महापापे राहिलो, काय अर्थ नाही. सांगा गुरुजी. फोटो जर व्यवस्थित चिर लावला तर महाराज सांगतात. फोटो जर वेळ राग येतो. प्रति मात्र कसं आहे, फोटो त्या ठिकाणी याचा अस्तित्व दीर्घकाळाच आहे. कुठं सिद्धांत आहे का जातो आता? प्रति मात्र आहे का? ते फोटो पाहिजे, हार पाहिजे, गंध नीट आला पाहिजे. गुरुजीने चल चल सास गंध लावा आणि चल चल फेट असं बांधावा. आम्हाला 2-2 तास लागतात. वेदांत सांगतात. कळतं काय प्रतीचं मात्र. चला म्हणून तर काल तुमतुने लेख वाचायला लावला, वाचून दाखवला. तर नव्हते काय म्हणून गुरुजींनी कधी लेख लिहिला नाही. गुरुजींनी कधी काय केलं, एकदाच लेख लिहिला तरी त्याचे मुद्रक लोक असतात ना, खडे जाणार, त्याने ते जोडता सुद्धा नाही आले. काय बाई जा, ब्रह्माचा विषय चालला, दृष्टीवादाचा. तू कशाला आली म्हणजे प्रतीची मात्र आहे ना. ज्ञात सत्य आहे आणि बिलकुल मग साधं कुठून पळतो असे. चला याते तिसरी व्यावहारिक सत्ता नाही. म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता नाही. व्यावहारिक सत्तेला दीर्घकाळ परिस्थिती असते आणि प्रत्येक भाषिक पदार्थाला परिस्थिती मात्र असतं. म्हणून अनात्म पदार्थाला प्रतिभाषी सत्ता आहे, व्यावहारिक नाही, प्रतीत मात्र आहे. ह्या अशा तलकीचं झालं घेऊ कळतंय का? वेदांत सांगतो रे, वेदांत ऐकतो का? ही तर वेदांताची गुंडी आहे. चला या पक्ष में सारे अनात्म पदार्थ साक्षी भाष्य है ना. मग सगळे पदार्थ साक्षी कोणी प्रकाशले जाते का नाही? सूर्याचं वय किती असेल? सूर्य प्रतिमा तर आहे का? कसा आहे? काय सिद्धांत आहे? हो, म्हणून चिंतन दादांचं गुरुने सांगावं. त्यांच्या योग्यतेचे लोक बसले आणि विचारलं, ह्या जगाला अधिष्ठान कोणतं? दादावली मी आहे. ह्या जगाला आधार अधिष्ठान मीच आहे म्हणजे, दुसरी कोण नाही म्हणले. मग तुकोबाराय कोण होते? चुकीच्या तुलनेशी ब्रह्म तुका असे आले का? तुकोबाराय मराठी होते का महाराज होते? मराठी नव्हते, महाराज नव्हते.
शास्त्री पण इतर नव्हते. हो. अच्छा. प्रमाता प्रमाण का विषय कोई भी नहीं. पण तिथं प्रमाता प्रमाण सुद्धा नाही. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे इंद्रिय किंवा वृत्ती नाही. म्हणून एक वय लक्षात ठेव, वय तर लक्षात ठेवून देतो. ज्ञात पर ज्ञान विहीन नुसदेचे जे ज्ञान सुका भरले गगन गाळले. ही प्रतिभाषिक कळले, प्रतिमात्र अनात्म कळले तर शिव कळेल. याच्यामध्ये प्रतीचे पण त्रिपुटी नाही, म्हणण्यापुरती आहे. ज्या ज्ञानाला असलेला विषय नाही ते तुझं स्वरूप आहे. ज्ञात तर ज्ञान होईल ना, म्हणजे ज्ञानदेवाने पाहता पाहिले, ह्याचा विचार केला, हे नाही झालं. निदान गणित सोडू, गुरुजींनी सांगावं. आम्ही मूर्ख आहेत पण आम्हाला गणित सोडवता येतं. आम्ही मूर्ख आहेत, मुक्त कशाला म्हणावं? कारण तुम्ही नीट आहेत काय, काही करताल तुम्ही. कळत न कळणारा माणूस काही करताय. सांगतो तुला, आनंदगावला गेलो, काय प्रसंग नाही गेला. त्यावेळेस आम्हाला भर दिवाळीमध्ये ही राजा आणि तिचे मालक भर दिवाळीत हाकलून दिला आम्हाला. काय हरकत नाही. मग ही तुझी आई अधिकारी. मग आता दिवाळीचा सण, त्यावेळेस कृष्ण होती काय किंवा मग कोणी नव्हतं. पडके घरात माळून आनंदगाव एक संभा गायकवाडाचा उदाहरण त्याची किती ऐकून गेलो. तर ते म्हणले तुमचे बरं महागतं का हो? सांग काय म्हणत त्याला. इतके बिन डोकायचे. आणि त्यांचे गुरु महाराज पिंपरीकर नाही तर हे मी का सांगितलं, याचं काय कारण नाही. तर हे स्मरण स्वरूपात नाही, आम्ही कधीच सांगायला लागलो म्हणून आम्ही मूर्ख आहेत पण गणित सोडवत येतो. हे याच्याकरता सांगितलं मी. तेव्हाची आठवण आहे ना. मग जग परिस्थिती मात्र आहे का आता, पण विषय सांगतो का नाही. म्हणून आम्ही विद्यार्थी आहोत पण गणित सोडवत आहे तेवढं माहीत. म्हणून अनात्म पदार्थाला प्रतिभास सत्ता आहे, प्रतीची मात्र आहे, त्याला देश काळ नाही झाला. ते रज्जू सर्पाप्रमाणे आहेत. काहे ते अंतकरण और इंद्रिय तथा घटादिक सारी त्रिपुटी और ज्ञान स्वप्न की न्यायी एक काल में उपजे है. सांगा तर तुझे अर्थ सांग ना. है ना. अनात्म पदार्थ त्रिपुटी ज्ञाता ज्ञान हे एकदम उत्पन्न होत आहे. एकदम उत्पन्न होतं म्हणल्यानंतर डोळे कधीच आहे तुमचे, आहे का नाही. आणि ते एकदम म्हणले त्रिपुटी परिस्थिती मात्र आहे. ज्ञान ज्ञानाचा विषय युगपत आहे, ज्ञात सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही. तिनका विषय विषयी भाव बने नाही. त्याचाच विषय विषय भाव होत नाही. आता विषय आणि विषयी, विषय म्हणजे ज्ञाता आणि विषय म्हणजे पंचविषय. विषय म्हणजे पंचविषय आणि विषय म्हणजे जीव. आणि ते दृष्टीवादामध्ये विषय विषयी भाव नाही, विषय बी नाही विषय बी नाही. मग विषय तो त्यांचं झालं नाही रे ना, ते भक्तीच्या दृष्टीला हे तर नाही. ते जो घटाधिक विषय और नेत्राधिक इंद्रिय तैसे अंतकरण ये ज्ञानते प्रथम होवे, तो नेत्रादि द्वारा अंतकरण की वृत्ति रूप ज्ञान प्रमाणजन्य होवे. सो अंतकरण इंद्रिय और विषय तीनों ज्ञान के पूर्व काल में है नहीं. अंतकरण घट हे ज्ञाता ज्ञान त्रिपुटी आहे, पण हे ज्ञानाचं पूर्ण नाही. अंतकरण इंद्रिय आणि घट ज्ञान समकालीच आहे. अगोदर अंतकरण इंद्रिय नंतर घट असं नाही. हे सगळं ज्ञान कलीच एकच कली आहे.
आणि मग अंतःकरण दृश्य एकाकाला बोलल्यावर आता तू सांग कसं काय अंतःकरणाचं आहे ते कुठं राहिलं काय अंतःकरणाचं कुठं निश्चय आहे नाही झालं म्हणून मी माझ्या इच्छा ठेवून विसरले जायचे अंतःकरण पार तो समजायचे जसं मी आणि माझं विसरलं ते आणि ही केव्हा विसरत असतो ज्ञात सत्ता कळल्यावर हे ज्ञात सत्ता जर कळली तर हे विसरलं आणि हे गुरुजींना सांगावा आणि गुरुजींना हे दाखवावा कीर्तन करता करता गुरुजी अर्धा तास वृत्तीवर राहत नसतात मी माझी आठवण मी कीर्तन करतो हा विषय प्रतिपादन करतो हे सुद्धा नाही चला किंतु ज्ञान समकाली स्वप्न की न्यायी त्रिपुटी उपजे है मग हे त्रिपुटी स्वप्नाचं काही का नाही मग क्रम आहे का हा मग डोळ्यावर पडदे आले का नाही काय आहे का वेदांत वेगळा आहे एवढं त्याचं उत्तर याचं एकच उत्तर आहे हे कापरात अंतःकरण जात असेल त्याची मजा आहे त्याची मजा आहे आपण फक्त विचार करू गरिबाच्या लेकरांनी जरी गणित सोडवलं तरी गणित सोडवणं हेच खूप चांगलं आहे हो तसं तुकोबारांनी गुरुने सांगा गरिबाचे लेकरू मुक्त होणे हे पुरुषार्थ तुकोबाराय मुक्त होणे ह्यात काय पुरुषार्थ म्हणले मोठ्याचे लेकरू आहे मोठ्याच्या लेकरांचं काय असतं सहज पण गरिबाच्या लेकरांची पद मिळावं तसं आम्ही जीव जसेच आहे पण ब्रह्मानुभव केला म्हणून आमची कौतुक आहे ते ब्रह्मच अवतरलंय मग ब्रह्म अवतरलं त्यात काय आहे सावकाराच्या लेकरांनी पंक्ती घातल्या काय त्यात विशेष आहे एखाद्या गरिबाच्या लेकरांनी ढापाचे जीव घालव ते कौतुक म्हणून हे सगळं कसं आहे त्रिपुटीला क्रम आहे का त्रिपुटी एकदम उत्पन्न होती का नाही आता त्याला मागं त्याला संकल्प इंद्रिय त्याचा विषय तुम्हाला कळतो का नाही साक्षभाष्य मग तुम्ही साक्ष आहेत का त्रिपुटी आहेत नामरूप आहेत का तुम्ही कर्ते भक्त आहेत का तुम्ही कोण आहेत तुम्ही साक्षी मी झालो गुणाचा देखणं हे तुकोबराय म्हणते साक्षी मी झालो गुणाचा देखणं हे मी आहे या गुणाचा व्यवहाराला मी पाहतो ही प्रतीचे मात्र आहे वास्तव नाही मी साक्षी आहे झालं तिच्याने म्हणावं आपण वाचलेलं सांगावं चला जर असलं तर आमचं काय आमचं बोलणं महागारी जर तुमची स्थिती ती असेल तर आमचं बोलणं परत घेतो नसेल तर या बोलण्याचा विचार करा याते त्रिपुटीजन्य ज्ञान कोई भी नाही म्हणून त्रिपुटीजन्य ज्ञान कोणी नाही एकदमच उत्पन्न होतं ज्ञान आणि ज्ञानाचा विषय जन्य भाव नाही अहो मी माझ्या डोळे पाहिलोय तुझ्या डोळे पाहिलं म्हणून तुला कळलं ना हे सगळं साक्षीभाष्य आहे साक्षीभाष्याला मरण जन्म कोणाला गंमत आहे बघ थोडं विचार आपण असं जर चिंतन ऐकतो गुरूंच्या कृपेने बोलतो तर वरती एवढी आनंदी होती वस्तूचीच असल्यावर आहे का दुःखाचा पत्ता स्वप्नाचे दुःख न ऐकू आम्ही का नाही अरे स्वप्नातलं दुःख सुद्धा आम्ही ऐकत नाही कारणाने दुःखच आहे तर चला तथापि ज्ञानविषय स्वप्न की न्यायी त्रिपुटीजन्यता प्रतीत होवे हे तथापि तरी पण हे सगळं खरं आहे पण स्वप्नामध्ये जशी त्रिपुटी प्रत्येल येते तशी ही त्रिपुटी मग आता ही त्रिपुटी स्वप्न आहे का जागृत आहे ना त्रिपुटी जर एकदम उत्पन्न होतो त्रिपुटी कार्यकारण भाव जर नाही मग स्वप्न आहे का नाही हे मग हे कुठे कळतंय गुरुने सांगावं त्रिपुटी आहे जग नाही जग वस्तूच नाही जग शब्दच नाही नुसतीच त्रिपुटी ती बी एकाकडे एकच त्रिपुटी आणि ती बी म्हणण्यापुरती आहे तिला उत्पत्ती नाही तर चला याते
जागृत के पदार्थ साक्षी भाष्य है. म्हणून जागृतीचे पदार्थ कसे आहेत? साक्षी भाष्य. म्हणजे साक्षी कोण कळणार आहेत? आताच मन साक्षी भाष्य का प्रमाचा भाष्य? मन साक्षी भाष्य का प्रमाचा भाष्य? साक्षी भाष्य. साक्षी भाष्य. साक्षी भाष्याला आयुष्य असतं का? नाही. त्याला अस्तित्व आहे का? ते ज्ञान आहे का? मग प्रतीत मात्र आहे का नाही? मग सुख दुःख चला याते प्रमाणजन्य ज्ञान के विषय नाही. काय प्रमाणजन्य ज्ञानाचे विषय नाही. पंचविषय युगपतच आहे, त्रिपुटी आहे, प्रातिभाषिक आहे. त्याच्यामुळे काय कारण भाव नाही, क्रम नाही, देश नाही, नुसता शब्द आहे. याते भी स्वप्न के समान मिथ्या है. म्हणून जागृती ही स्वप्नासारखीच आहे, किंवा जागृती नाही स्वप्नच आहे. झाला विषय. किंवा जागृत में कितने पदार्थन को मिथ्या रूप करके जाने है और औरन को सत्य रूप करके ऐसे जाने है. अनादिकाल के पदार्थ है, तिनमें कोई नष्ट होवे है और तिनके समान उत्पन्न होवे है. ऐसे प्रपंच धारा का उच्छेद कदे होवे नहीं. आता गंमत अशी आहे. पुन्हा प्रपंचातले काही पदार्थ मिथ्या समजतात, काही पदार्थ सत्य समजतात. ते कोणते? स्वप्न मिथ्या समजतात का नाही? मृगजल मिथ्या. हा ना, मृगजलाची नदी, हे काही पदार्थ असं मिथ्या समज आहे का नाही? आणि ही नदी वाहती ती काही पदार्थ प्रपंचाचे सत्य प्रवाहरूप समजतो आणि काही पदार्थ मिथ्या. पण तसं नाही, सगळेच पदार्थ मिथ्या. लट्टे काय भावानं सर्व संसार. वाक्य कुठे लावायचं? हे काय म्हणले माऊली? लट्टे का आहे का नाही? ज्ञात सत्य का अज्ञात सत्य आहे? चालेल ज्ञात सत्य. लट्टे काय व्यवहार? सर्व हा संसार. सर्व म्हणल्यानंतर सगळा व्यवहार. म्हणून गुरुजींनी सांगावं, अव्यवहार स्वरूपाने व्यवहार अनात्मा. व्यवहार आहे ते विपरीत मात्र आहे, दीर्घकाल नाही. म्हणून ज्ञात सत्य आहे. गुरुजींनी सांगावं. शब्दाचं आयुष्य सांगा. तसंही नाही झालं. पण अनादि कार्याचे फजिते, आदि कार्याचे फजिते नाही. म्हणजे गुरूंचं चिंतन एकाला चूक कळत नाही. एक चूक कळण्याच्या विचारात आहे आणि एक बिनचूक आहे. बिनचूक आहे तो साधू महात्मा जीवनमुक्त. चूक नीट करण्याचा मार्ग तो साधक आहे आणि चूकच कळून ते विषय पामर आहे. स्वर्गाला जातील विषय पामर, नरकाला जातील विषय पामर, जोडे खातील मनाचा मार खातील ते विषय पामर. सांग का एक आठवण? मन तुमचं ऐकतं का? तू मनच तुझं ऐकता. तुका म्हणतात, तुका म्हणे ते गाडून घेते मना मागे जा. काय तुम्हाला कोणती पदवी दिली? तुका म्हणे ते गाडो कोण मना मागे जाणार आहे. म्हणून मार्गाला तो येथे. म्हणून गुरुजी सांगा, मनाला आवडेल ते करू नये, मन सांगेल ते ऐकू नये आणि मनाचा विचार डोक्यात घेऊ नये. म्हणून हे सगळं अनात्म वस्तू प्रातिभाषिक आहे, परिस्थिती मात्र आहे. त्याला देश काय नाही, काही नाही. पण प्रवाह असा आहे, काही दीर्घकाल वाटते आणि काही प्रातिभाषिक वाटतात. उदाहरण प्रातिभाषिक वाटतात, पण काही पदार्थ परंपरेच्या दृष्टीने दीर्घकाळ. अहो आमचं 7 पिढीपासून हे चालत आले. दीर्घकाल परिस्थिती ऐकलाय आमचे ही 7 पिढीपासून असं चालत आलंय आणि परिस्थिती मात्र कुठे गेलं.
म्हणून एकच सांगतो बाळ, तू कळून त्याला एक चरण लक्षात ठेवा. मोक्ष रिटाला भाग्यवंत साधू चांकला हरिमुक्त ही चरण यात समोर आहे, तो अधिकारी आहे. मोक्षाचा अधिकारी सीमेवर आला, त्याच्यावर गुरुकृपा ईश्वर कृपा झाली, आणि ईश्वर कृपा झालेला जो महात्मा साधक ते श्री गुरुचा साधक राहतो, आणि त्याचा हा विषय त्याला कळतो. चला. जाकू ज्ञान होवे हे ताकू प्रपंच की प्रतीती होवे नाही, औरणखू प्रपंच की प्रतीती होवे हे. ज्याला स्वरूप अनुभव त्याला प्रपंच प्रीती नाही, आणि ज्याला स्वरूप अनुभव नाही त्याला प्रपंच. सांगू का? गुरुजीने सांगावं. एक उदाहरण सांगतो थोडं कळण्याकरता. उदाहरण नाही, आता हे तुमच्या दृष्टीने काट एक घोड आहे, काठ, आणि शंभूच्या दृष्टीने घोड. शंभू कोण ठरला? आज नाही. तुम्ही कोण ठरले? नाही. एक घाट घ्या लक्षात. मग हे जसं तुमच्या लक्षात येतं तसं नाथांचं म्हणणं का लक्ष येऊ नये. नाथ काय म्हणतात? जन नव्हे अवघा जनार्दन. आणि तुम्ही काय म्हणता? है ना? जनार्दन आहे का जन आहे? जनार्दन. ते त्यांच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं जन. पण जन नव्हे. मग जन नव्हे तर ती प्रातिभाषिक आहे, परिस्थिती मात्र आहे, नाटकात काय वस्तू तुझं स्वरूप वेगळं आहे. मग आता सांग, आता गंमत आहे. पुण्यतिथी घालायची का समाधी बांधायची का जन्म उत्सव करायचा? काय मजा आहे. आणि एवढं कळून त्या स्थितीत राहून हे सगळं करायचं. पुन्हा पुण्यतिथी करायच्या, जयंती, कृष्ण जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी, हे सगळं करायचं आहे. पण समजुती त्या राहायचं आहे. कसं? तुम्ही काठीच्या समजून राहता का घोड्याच्या? आणि समोर का हे घोड, तसा व्यवहार आहे. मग हे घोड पडलं काय, कुठं गेलं तर चिंता. तसं जग राहिलं काय, नाही राहिलं काय. हां, सिद्धांतीच आहे. देह म्हातारा आहे का तरुण आहे? रोग देहाला आहे का मनाला आहे? या विचाराने बोला मला. तर रोग नाही काय, रोगाचा भ्रम आहे. हां, आजारी कोण आहे? आजारी एकदमच जर त्रिपुटी उत्पन्न होती, त्याला देशकाल नाही, त्याने कुठे आणलंय काय? हो, वेळ अधिकार बाळ अधिकाऱ्यासह ही लाभ नाही बरं का. ज्ञान कळत असतं, पण ज्ञानाची शक्ती प्रगट व्हायला त्याला विवेकानंदाचे काय नाव ते रामकृष्ण परमहंसाचा शिष्य स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद. हो, एवढा मोठा वाविश्वर होता, पण नाही त्याला गुरुचा नाव सांगता आला. इंग्लंड देशाला गेले तर विचारलं, माय मास्टर बोलले, गप बसले. ती अधिकारी. मग ही विद्या खरी काय? पोटभरीची विद्या खरी रे. किती माणूस का खाली गेला, पण बोलायची सोय आहे का? एकच पुरुष तुला ठेवडावला, विचार साधं पक्का झाल्याशिवाय लग्न करू नको, आहे ना? सगळे लोक म्हणते हे आता आयुष्य वाटोळ व्हावं लागलं, वाटोळ होते, आता उद्याची काय ह्याची अवस्था, हे सगळे मनात म्हणते. पण हे जर कळलं तर धन्य माता पिता तयाची ना, तेव्हा जन्म आलो त्याचे आधी सार्थक झाले. सार्थक आज माझ्या जन्म साफल्य झालं. माझं स्वरूप मला कळलं, आणि जगत शब्द मात्र कळलं. मग आता मला आठवत तरी गुरु चिंतन. मग महाराजांनी मोठ बांधा का झाडाखाली बसून एक साधकाचा उद्धार करावा, ते त्यांनी सांगावून त्यांनी करावं. चला,
अर्थात ज्ञान के साधन वेदगुरु है, तिनते परम सत्य की प्राप्ती होवे है. पण ह्या ज्ञानाचे साधन, या ज्ञानाचे कार्यकर्ते कोण आहेत? वेद आणि गुरु. म्हणून तुकोरायला सद्गुरु नाव दिलं. जाऊ दे, आता नाही चला ना. चला नाही सद्गुरू नाईके कृपा मदत केली. मीच वस्तू जाईल माझी मत. नामदेवराय काढून तेव्हा वेद मार्ग म्हणून गेले, त्याच मार्ग चालले. चला. ऐसी प्रतीति जागृत में होवे है, तहाँ किसी पदार्थ में मिथ्यापना, किसी में नाश, किसी में उत्पत्ति, वेद गुरुते परम पुरुषार्थ की प्राप्ति, ये सारी अविद्याकृत स्वप्न की न्यायी मिथ्या है. सगळं मिथ्या करणे. आता ह्यात या विषयावर दत्तगीता चालू आहे. दत्तगीतेमध्ये हाच विषय सगळं सांगितला. 7 अध्याय पण हेच विषय सांगतात. गुरु नाही, शिष्य नाही, चिदानंद रूप शिव, मनोबुद्धी चित्त अहंकार नाहा. मी मन नाही, बुद्धी नाही, चिदानंद रूप शिव, मी चिदानंद स्वरूप आहे. इंद्रिय नाही, मन नाही, गुरु नाही, शिष्य नाही, कोणी नाही, चिदानंद रूप शिव, तेच होईल. वाशिष्ठ में ऐसे अनंत इतिहास कहे हैं. आता वशिष्ठ योग वाशिष्ठ ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असे खूप विषय सांगितले. क्षण मात्र के स्वप्न में बहुकाल प्रतीति होवे है, और जागृत की न्यायी स्थायी पदार्थ प्रतीति होवे है, और तीनते बहुकाल भोग होवे है. हे सगळं अज्ञानाच्या व्यवहार आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, विषय पामराला जगत नाशवून साधकाला सत्वहीन आणि ज्ञानी महात्म्याला मिथ्या. जगत मिथ्या ज्ञानी पुरुषाला, सत्वहीन जगत साधकाला, आणि नाशवंत जगत विषय पामराला. विषय पामराला जगत नाशवंत करतं, सत्वहीन कुठं करते. आणि मला काम करतं त्रिगुण असतात, निर्गुण असतात. मग त्रिगुण असर म्हणलं तर त्यात सत्व नाही ना, पण हे साधक कळत. आणि जीवनमुक्त लटिका व्यवहार असं. याते जागृत पदार्थ की स्वप्नते किंचित विलक्षणता नहीं, किंतु आत्मभिन्न सर्व मिथ्या है. म्हणून जागृतीचे पदार्थ स्वप्नाचे पदार्थ किंचित मात्र थोडा सुद्धा फरक नाही, थोडा सुद्धा फरक नाही. म्हणून काय सांगावं, एकच ज्ञानी महात्म्याला मत आहे. ज्याची अहम ब्रह्मास्मीवरती मुरली त्याची ही मत आहे. तेव्हा ईश्वर कृपा, गुरुकृपा झालेली त्याची ही मत आहे. टिप्पणी आता, यह दृष्टि सृष्टिवाद का निष्कर्ष निचोड है. म्हणजे हे दृष्टी सृष्टिवादाचा निश्चय, निचोड म्हणजे बिनचूक आहे, गाळून घेतलेला आहे. आकाशाच्या पाल्यावर गाळून घ्यायचे, आकाशाचा पदर करायचा आणि त्याच्यातून गाळून घ्यायचं. म्हणजे ही सूक्ष्म जर पाहिजे सुरत त्याला आकाशाचा पदरावर का, आणि त्या आकाशाच्या पदरातून गाळून घ्यायचे. माऊली म्हणते ज्ञानोबार आहे, आकाशाच्या पल्लवे गाळून घ्यायचे. म्हणजे किती सूक्ष्म तुमची बुद्धी करायला पाहिजे. चला. या पक्ष का प्रतिपादन बृहदारण्यक उपनिषद के व्याख्यान में भाष्यकार और वार्तिककार ने किया है. बृहदारण्यक उपनिषद है, त्या उपनिषदाचं भाष्यकार में शंकराचार्य आणि आणखी को वार्तिककार. वार्तिका म्हणजे शंकराचार्य जे शिष्य त्यांनी केले. और शांकर भाष्य अरु आनंदगिरीकृत व्याख्यान सहित मांडुक्य उपनिषद की कारिका में किया है. आणि तो मांडुक्य उपनिषद आहे, त्याच्यामध्ये आनंदगिरी शंकराचार्य शिष्य आनंदगिरीने त्या मांडुक्य उपनिषद हाच विषय सांगितला. ताकि वेदांत दीपिका नामक भाषा टीका विषय हमने स्पष्ट लिखा है. त्याचा विषय आम्ही वेदांत दीपिका म्हणून त्या भाष्य आम्ही स्पष्ट हा विषय लिहिला. और वाशिष्ठ ग्रंथन में तथा वेदांत मुक्तावली में
तथा वृत्ति प्रभाकर के अष्टम प्रकाश में हाँ, तथा आत्म पुराण में और अद्वैत सिद्धि आदि आकरक ग्रंथन में हाँ, भी या का प्रतिपादन है। या सगळ्या ग्रंथामध्ये याचाच विचार करायला. जाको विशेष जिज्ञासा होवे सो भी तीन ग्रंथन में देखे. ज्याला जास्त इच्छा असेल त्याने ती प्रभाकर, भामती, आदिसिद्धी, वेदांत दीपिका हे सगळं पाहावं. परंतु अक्क विषय जो मधु मिले तो पर्वत विषय किस अर्थ जाना, इस न्याय करी जा जिज्ञासु को याही ग्रंथ विषय या दृष्टि सृष्टि वाद रूप उत्तम सिद्धांत का ज्ञान होवे, ताको अन्य बहुत ग्रंथन के देखने का बुद्धि के विनोद बिना और प्रयोजन नहीं. काय गरज आहे भक्ती ग्रंथाला? याच्यात जर थोडकं काय होतं, पर्वताला कशाला चक्कर मारायची? किती पद आहे, पण जरी ते वाचलं तर याच्या शाळेत पडलं, एवढ्याच जर भागलं तर एवढं कठीण पदार्थ काय गरज आहे? म्हणजे ग्रंथ पाहून काय म्हणणं नाही, पण एवढ्याच भागतं तर त्याचं काय नाही, मग ते सहज लिहिला विनोद आहे. म्हणून कोणत्या ग्रंथाची इच्छाच नाही राहिली पाहिजे, कारण हेच सगळंच आहे. चला विषय संपला. हा, दुसरा विषय जाऊ दे मग. कोण बोलली कोणतं काय गेली काय प्रश्न आहे. हा? प्रश्न आहे. प्रश्न आहे, जाऊ द्या. ही मुद्दा आता विषय खाली गेला. आता ही करणं अधिकारातच आहे. वाचू का प्रश्न? वाद बरं. प्रश्न. स्वप्न की न्यायी स्वल्प काल स्थायी संसार होवे तो अनादिकाल का बंध नहीं होवेगा. म्हणजे हे अनाधिकाराचं बोलणं, सिद्धांत न कळलेलं बोलणं, किंवा अनाधिकार्याला पाहून बोलायचं हे, आणि हे ते जाणणार थोडेच. याला एकच माझा नेहमी लक्ष येतं, सगळे शिवाजी नाहीत, शूर आहेत, पण शिवाजी एकच. तसं ज्ञानोबा तुकोबा एकच, पण ज्ञानोबा तुकोबाराचं नाव कोणी ठेवलंय, पण ते नाव आहे तुकोबा नाही. ते आता हे ते वडगाव तुकाराम जाधव आहे. दृष्टी